शुद्ध पुण्य जैक चरणांगता देव राखे येरा वाखे विघ्नाचे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य जैक तुका मने लीन व्हावे तुका मने लीन व्हावे कळे भावे वर्म हे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य जैक महायोग पीठे तटे भीमरत्यं वरम पुंडलिकाय दातो मुनीन्द्रं समागसतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा प्रथम करू प्रथम नमना दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो शांता वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासो अवधारी ज्योती जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होण्यात नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री संताची माथा चरणावरी माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळावदरी वाढले अंतरी प्रेम सुख करणे ते हेची करा करणे ते हेची करा नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य जय का विठाला
भक्ती सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय या विश्वाचे गुरु, जे वारकरी संप्रदायाचा कळस झाले, ज्या महात्म्यानं या विश्वातील सबंध जीवाला उपदेश केला आणि सबंध जीवाला उपदेश करण्याचा अधिकार ज्यांना प्राप्त होता, असे जगद्गुरु तुकोबा. वारकरी संप्रदायाचा कळस ज्यांना आपण म्हणतो, तुका झालासे कळस. वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे आमचं भूषण आहे, ते जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे कोण आहेत? त्यांनी आम्हाला 4092 अभंगाचा गाथा दिला. आमचा भरकटलेला समाज चुकीच्या मार्गाने चाललेला होता, त्या समाजाला योग्य रस्ता दाखवण्याचं काम करणारे म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबाराय कोण आहेत? या महाराष्ट्राचे, या भारताचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे ते आध्यात्मिक गुरु आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी आध्यात्मिक मार्गदर्शन केलं, शत्रूच्या तावडीतून ज्यांनी सोडवलं, ते जगद्गुरु तुकोबाराय आहेत. जगद्गुरु तुकोबाराय कोण आहेत? जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण संगे. कोण आहेत जगद्गुरु तुकोबाराय? या सृष्टीचा नेम एक आहे, जो जन्माला आला त्याला मरण निश्चित आहे. जन्माला येताना या पंचमहाभूताकडून त्याला हा नरदेह प्राप्त होत असतो आणि या मृत्यू लोकातून स्वस्थानाला जात असताना जे पंचमहाभूताकडून घेतलेले ते पंचमहाभूताला परत द्यायचं असतं. पण जगामधला एकमेव महात्मा म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले आणि ते सदेह वैकुंठाला गेले. त्याचं हे 375वं वर्ष आहे. सगळ्यात महत्वाचं 2025 साल हे वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून इतकं महत्वाचं साल आहे, कारण संत ज्ञानेश्वर महाराजांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला. त्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याची ही 750 वर्षे 2025 सालामध्ये पूर्ण झालेली आहे. संत नामदेव महाराजांनी समाधी घेतली. कुठं घेतली आपल्याला सगळ्याला माहिती आहे. पांडुरंगाचं नाही दर्शन झालं तर नामदेव पायरीचं दर्शन आम्ही घेऊन येतो. नामदेव पायरीचं ज्याचं दर्शन झालं त्याला पांडुरंगाचं दर्शन प्राप्त होत असतं. त्यांचा भाव होता, हे विठ्ठला तुझे वारकरी आले ना, माझ्या मस्तकावरती पाय ठेवून तुझ्याकडे येऊ दे. त्या वारकऱ्यांची धूळ माझ्या मस्तकावरती पडू दे, कारण त्या धुळीचा खूप मोठा अधिकार आहे. संत चरण रस वासनेचे बीज जळून एवढा मोठा अधिकार असणारे संत नामदेव महाराज, त्यांची मला वाटतं 750 का 820 समाधीचा दिवस या 2025 सालामध्ये आहे. या चौअंगाने महत्वाचं असणारं वर्ष म्हणजे 2025 सालचं आहे. आणि हे वर्ष आपण जगद्गुरु तुकोबारायांचा वैकुंठ धामाचा सोहळा म्हणून आपण संबंध महाराष्ट्रभर साजरा करतो. ते जगद्गुरु तुकोबाराय. काय जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे? ज्यांच्या बायकोच्या पायातला काटा भगवंतानं स्वतःच्या तोंडानं काढावा, एवढा अधिकार जगद्गुरु तुकोबारायांचा आहे.
ते जगद्गुरु तुकोबार आहे. तुम्हा आम्हाला भरकटलेल्या माणसाला, रस्ता चुकलेल्या माणसाला मार्गदर्शन करतात. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. आम्हाला योग्य मार्गानं, आज आमचा समाज जो योग्य मार्गाने चालतोय याचं कारण म्हणजे संतांनी दाखवलेली आमची वाट आहे. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, ते जगद्गुरु तुकोबार आहे. आज कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबार यांच्या गात्यातला आहे. उपदेशपर प्रकरणातला आहे. अनेक प्रकरण जगद्गुरु तुकोबार यांच्या गात्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये एक महत्वाचं प्रकरण आहे उपदेशपर प्रकरण. आणि तो उपदेश कोणाला केला? या मृत्यू लोकातल्या सर्वसामान्य जीवाला, संसारी जीवाला, प्रापंचिक जीवाला ज्या महात्म्यानं उपदेश केला ते जगद्गुरु तुकोबार आहेत. आणि या जगद्गुरु तुकोबार यांच्या गात्यातील हा उपदेश प्रकरणातील अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल गणपती बाप्पाची ही पवित्र आणि अशी पावन भूमी आमच्या गावचं भाग्य मी समजतो नेहमी. आणि नेहमी कीर्तनात सांगतो, फक्त 10 फूट गणपती बाप्पा पलीकड जर असता तर गणपतीचं अकोलं म्हटली नसती लोक, गणपतीची टेंभुर्णी म्हटली असती लोक. किती महत्व आहे. भगवंत म्हणजे आम्ही खरं सौभाग्य म्हणतो. म्हणजे जे पलीकडचे आहेत ते कमी सौभाग्याचे आहेत असं समजू नका. टावर इथं जरी असला तरी रेंज टेंभुर्णीपर्यंत जाते. टेंभुर्णीपर्यंत रेंज जात नाही. रेंज कुठपर्यंत लांब जाते हे जर चेक करायचं असेल तर तुम्ही अंगारकी चतुर्थीला येथे येऊन थांबा आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकाला विचारा, माऊली तुम्ही कुठल्या गावावरून आला? आम्ही मोहोळवरून आलो. माऊली तुम्ही कुठल्या गावावरून आला? आम्ही इंदापूरवरून आलो. तुम्ही कुठून आला? आम्ही पळसदेववरून आलो. आम्ही भिगवणवरून आलो. माऊली तुम्ही कुठून आला? आम्ही कर्जतवरून आलो. आम्ही राशीनवरून आलो. आम्ही पंढरपूरवरून आलो. आणि नगर भागातले सगळे वारकरी इथे येऊन दर्शन घेतल्याशिवाय राहत नाही. ही इतकी भूमी पवित्र आहे, इतकी भूमी पवित्र आहे. गणपती बाप्पाचं पावन ठाण आहे इथं. आणि गणपती बाप्पाच्या समोरून सगळ्या वारकऱ्यांच्या, बघा तुम्ही, जे विश्वगुरु आहेत, निवृत्ती दादा आहेत, ज्यांनी ज्ञानोबांना उपदेश केला, ज्ञानोबांचे ते गुरु झाले, ते दादा समोरून जातात. लाखो पालख्या समोरून जातात. ज्या पालखीला 350 वर्ष झाले, हरिभक्त पारायण परमेश्वर महाराज दंडवते त्या पालखीचे प्रमुख, त्यांचं आपण चिंतन ऐकलं. त्या महाराजांची पालखी समोरून जाते. इतकी भूमी पवित्र आहे. आणि अशा या पवित्र आणि पावन भूमीमध्ये गेल्या 10 वर्षापूर्वी आपण एक छोटस रोपटं लावलं होतं. रोपटं नव्हतं, ते रोपटं नव्हतं, ते बीज होतं. बीज पहिल्या वर्षी लावलेलं बीज होतं, दिसलंच नाही. आम्हाला वाटायचं मुसळधार पावसात जातंय की काय, दुबार पेरणी करावी लागते की काय. पण बीज लावणारा इतका पक्का होता, त्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद होता, म्हणून ते बीज वाया गेलं नाही. हरिभक्त पारायण आमचे खटके आप्पा महाराज आणि स्वर्गीय बबन बापू पाटील आणि संत सेवक विभीषण भाऊ यांनी हे खऱ्या अर्थानं बीज लावलं. आम्ही लहान होतो, आम्हाला त्यातलं काही कळत नव्हतं. आणि त्यावेळेस तर मी कीर्तनही करत असेल किंवा नसेल, पण आम्ही चांगल्या कार्याला साथ द्यायचं ठरवलं आणि त्या बीजाचा हा आपण वृक्ष झालेला पाहतोय. हे सगळं श्रेय आहे ते गणपती बाप्पाने तुमच्यावरती केलेली कृपा आहे आणि तुमचं सहकार्य आहे, म्हणून हे सगळं होतं. करणारा त्या कार्याचं श्रेय घेऊ शकत नाही, कारण त्यांना जे अदृश्य हात असतात, दिसत नसतात. ते पिक्चर मध्ये पडद्यावरती ठराविकच कलाकार असतात, परंतु त्या पिक्चरची जर पडद्याच्या पाठीमागची स्टोरी बघितली तर पिक्चर मध्ये जर 10 लोक तुम्हाला दिसत असतील तर पडद्याच्या पाठीमागे त्या 10 लोकांसाठी 100 लोक उभा राहिलेले असतात. ते तुम्ही जी लोक आहे ना, ती जरी पडद्याच्या पाठीमागे असला तरी खऱ्या अर्थानं गणपती बाप्पा तुमच्यामध्ये. लक्षात घ्या की तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आज आपण 10व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. तुमची अशी साथ राहिली तर आम्ही बी कमी कुठं पडत नाही, कारण गणपती बाप्पा जोपर्यंत आमच्याकडनं ही सेवा करून घेतील, तुमच्याकडून सेवा करून घेतील, तोपर्यंत सेवा करण्याचा हा आमच्या सर्वांचा मानस आहे. आज
6व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला तुमच्या कृपाशीर्वादानं आली आणि ही सेवा संपन्न करत असताना सर्वच आमचे टाळकरी गावकरी आमच्या पंचक्रोशीतील टेंभुर्णी असतील, कनेरगाव असेल, सुरली असेल, संपूर्ण इथून तुम्ही सर्वजण आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज इंद्रदेवाचा आभार मानणं गरजेचं आहे. आज इंद्रदेवाने त्यांचा काही नमुना दाखवला नाही. आजच मानण्याच्या पेक्षा इंद्रदेवाने तर रोजच आपलं सांभाळून नेलेलं आहे. त्यांनी त्यांचा रंग दाखवला, पण त्यांनी आपल्या कीर्तनाच्या टायमिंगच्या व्यतिरिक्त दाखवला. परंतु काल नुसतं सुरू व्हायला थोडंसं आल्यामुळं लोक घरातून निघू का नको आणि एक रस्ते खराब आहेत, वाहनांची तुफान गर्दी, एवढी गर्दी वाहनांची. तर काय म्हातारे असतात, काय डबल टिबल असतात गाडीवरती आणि भीती वाटते. निमित्त पुन्हा कुठल्या गोष्टीचं काय होईल काही सांगता येत नाही. परंतु खऱ्या अर्थानं इंद्रदेवाचा सुद्धा, कारण इंद्रदेवाचा आभार आपल्याला मानू आपण, पण गणपती बाप्पानं सांगितलं इंद्रदेवाला, इंद्रदेवा तू आता जर काय गडबड केली तर मला तुझ्याकडे यावा लागेल. कारण इंद्रदेवाला आधी एकदा झटका दाखवलेला आहे. कुणी दाखवलाय? भगवान श्रीकृष्णाने झटका दाखवला. इंद्रदेवाची पूजा करत होत ते सगळे गोपाळातली लोक. भगवान श्रीकृष्णाने विचारलं कशाची पूजा करता? म्हणजे इंद्राची पूजा करतो. का पूजा करता त्याची? कोण आहे तो? त्याची पूजा करतो ना आम्ही. तुम्ही पूजा करताना तो कोण आहे? म्हणजे तो इंद्र आपल्याला पाऊस देतो ना. त्याच्या हातात काय? वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. झाडाचं पान हलवण्याची सत्ता माझ्या हातात आहे, संपूर्ण माझ्या हातात आहे. इंद्राचा काय संबंध आहे? त्यांनी इंद्राची पूजा कट केली आणि गोवर्धनाची पूजा करायला चालू केली. गोवर्धनाची पूजा झाली, इंद्राने पाऊस पाडलाच नाही. आणि पाडला तर इतका पाडला, आता हे काय माझं काल्याचं कीर्तन आहे त्याच्यामुळे मी त्यात लई थांबत नाही. पाडला तर इतका पाडला, पण भगवंतांनी सगळ्याच रक्षण केलं. इंद्राला शिक्षा दिली, इंद्राला शिक्षा दिली. देव आपल्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे कुठल्याही संकटाला आपण सामोरं आपण जायचं नाही सामोरं त्याला. गणपती बाप्पा आमचा पंढरीश परमात्मा, कारण ह्या अभंगाच्या 3ऱ्या चरणातच आहे बरं का. मी एकदम पुढे गेलो नाही बरं का, पण संदर्भ आला म्हणून सांगतो. शरणांगता देव राखे, हेरा वाखे विघ्नाचे. तुमच्यावर येणार विघ्न जर कोण टाळत असेल, बघा ना तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा एक प्रसंग येऊन गेलेला आहे की ती गाडी समोरून येता येता आम्हाला धडकता धडकता कसं आम्ही बाजूला सरलो हे आम्हाला कळालं नाही. हा प्रसंग प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये, पाय घसरला, गाडी घसरली आणि ती समोर कुठंतरी खड्ड्यामध्ये जाणार होती, कुठल्या तरी वाहनाखाली जाणार होती, पण आम्ही वाचलो. का वाचलो? एरा वाखे विघ्नाचे. कारण तुम्ही भगवंताला शरण गेलेला आहे. हा, आणि जो भगवंताला शरण गेलाय त्याला कुठल्याही प्रकारची भीती राहत नाही. म्हणून आपण हा सुंदर असा उद्याच्याला अतिशय सुंदर सेवा आहे. म्हणतायत इतके मोठे महात्मे आहेत, त्यांना आम्ही याच्यामध्ये आणलं होतं, गणपती मंदिरात आणलं होतं, महादेव मंदिरात आणलं होतं. आणि आम्हाला वाटलं की एकदा गणपती बाप्पांचं आपण ते इथून जातात, निवृत्ती दादा बरोबर जातात, ते भाऊंच्या घरी मुक्कामाला असतात 2-3 दिवस. खूप एवढा मोठा महात्मा आहे. त्यांचं उद्याच्याला या ठिकाणी चिंतन आहे. गुरुवर्य श्री हरिप्रसाद महाराज देवकरांचं काल्याचं कीर्तन आहे. राहिलेल्या 2 दिवसाचा आपण सर्वांनी आस्वाद घ्या. कारण हे कीर्तन दिसायला जरी उगाच वाटत असेल, हे ज्ञानेश्वरी पारायण दिसायला जरी उगाच वाटत असेल, हरिपाठ दिसायला जरी उगाच वाटत असेल, पण याच्या पाठीमागं तुमचं पुण्य दडलेलं आहे. लक्षात घ्या. तुम्हाला वाटतं ना आमचा मुलगा वाम मार्गाला जाऊ नये. इथं रात्रीचा प्रसंग तुम्ही बघितला. एक छोटा मुलगा होता, तो महाराजांच्या पाया पडायचं म्हणत होता. मला वाटतं 1-1.5 वर्षाचं बी असेल का नसेल कोणास ठाऊक. या वयात जर त्यांच्यावर हे संस्कार घडत असतील तर तो मुलगा निश्चित तुम्हाला सांगतो की त्या मुलाला गणपती बाप्पा चुकीच्या मार्गाला कधीच जाऊ देणार नाही. आम्हाला वाटतं आमचा मुलगा वाम मार्गाला गेला नाही पाहिजे, पण ते कधी वाटतं? मुलगा वाम मार्गाला गेल्यानंतर वाटतं. वाम मार्गाला गेलेला मुलगा तो परत येईल याची गॅरंटी सांगता येत नाही. त्याला वाल्या कोळ्या इतकं पुण्य करावं लागेल तेव्हा तो परत मार्गाला येईल. लक्षात घ्या. मुलगा जर आपला चुकीच्या मार्गाला जाऊ वाटत नसेल तर या परमार्थामध्ये आणा, परमार्थामध्ये आणा. खूप मोठी मोठी माणसं परमार्थामध्ये महान होऊन गेलेले आहेत. त्या परमार्थामध्ये आलेला व्यक्ती कुठलाही वाम मार्गाला जाऊ शकत नाही. हे या परमार्थाचं फळ आहे. लक्षात घ्या. तुम्हाला वाटतं आम्ही 2 तास वाया घालवतो, आम्ही इतका वेळ वाया घालवतो,
सर्वजण इथं येत असतात, इथं बसत असतात. तुम्हाला खरं सांगू का, अमेरिका आपल्यावर नाराज आहे. अमेरिकेतल्या माणसाचा मला एकदा फोन आलता, की तुम्ही इथं जे सप्ताह करताय ना, त्या सप्त्यामुळे आमची आर्थिक खूप मोठी कोंडी होती. नाही, खरं आलता, तुम्हाला सांगतो बरं का. कोणाचा आलता ते मी परत सांगेन. मी आमची इथं खूप मोठी आर्थिक कोंडी होती. का आर्थिक कोंडी होती? अहो, तुम्ही इथं 500 लोक घेऊन बसताय, टाळकरी इथं 5-50 आणलं, यांना कोणाला आमंत्रण न देता ही सगळे बिचारे लोक आलेले आहेत. आमचं नेट जी जळायला पाहिजे ते नेट जळत नाही ना. इंटरनेट, तुम्ही खरं प्रामाणिकपणाने सांगा, कीर्तन सप्ताह संपल्यानंतर या 2 तासामध्ये तुम्ही किती नेट जाळलं असतं? पुरुष मंडळींनी, आता ही म्हातारी नाही ते जाणार, पण आमच्या महिला स्टेटस ठेवणं असेल, बघणं असेल, युट्यूबला बघणं असेल, फेसबुकला बघणं असेल, इंस्टाग्रामला बघणं असेल, एखादा कार्यक्रम झाला मस्त अर्ध्या मिनिटाला स्टेटसला लगेच फोटो आहे. हे बरोबर आहे ना? ह्याचे पैसे नाही, तुम्ही 100% ठेवा, मी बी ठेवतोय. मी तर हे सगळं घेऊन आलो स्वामी सगळं. आणि लोक, तुम्हाला सांगतो, मी त्या दिवशी स्क्रीनशॉट काढून ठेवला. मी रात्री 11:30 वाजता दंडवते महाराजांचं एक आपण रील्स म्हणतो त्याला, रील्स टाकली. 13व्या मिनिटाला 1000 लोकांनी बघितली. किती मिनिटात? 13. ही सोशल मीडिया आहे. सोशल मीडिया, फक्त तिचा वापर किती करायचा? सोशल तेवढा करायचा. अतिरिक्त वापर झाला की विनाशाला कारण आहे. नाहीतर बघा, तुम्ही रात्रात माणसं मोबाईल मध्ये, की तुम्हाला जिवंत अनुभव आहे, त्याच्यावर मी बोलणार नाही. परंतु त्यांचं जे इंटरनेट वापरतो आपण, ते सगळे पैसे परदेशात जातात. पण तुम्ही बंद ठेवला मोबाईल, मोबाईलला हात लावत नाही, आणि तुम्ही इथे येऊन बसता, भगवंताचं तुम्ही गुणगान ऐकता, संतांची महती तुम्ही ऐकता, तुम्हाला अनेक महात्म्यांचं तुम्हाला दर्शन इथं प्राप्त होतं. हे खूप मोठं भाग्य आहे. आणि जो आपण पदार्थ बनवतो तो प्रसाद म्हणून तुम्ही सेवन करता, हे पुण्य आहे ना. या लोकांना, हे यातले बरेच मंडळी, जाणकार मंडळी आहेत, ते कायम आम्हाला फोन करत असतात, आपलं किती तारखेला सुरू होतंय सांगा आम्हाला. म्हणलं का हो? नाही म्हणले, आता हे म्हणले गणपती उठलं की तुमचं असतं ना म्हणले इथं अखंड. आम्हाला येण्यासाठी आम्ही आसुसलेलो आहोत. 1-2 महिन्यापासून भाऊ झाली का पत्रिका तयार, आम्हाला म्हणजे कधी आहे? आम्ही म्हणतो त्यांना 100% होणार आहे, तुम्ही काळजी करू नका. तुमच्यामध्ये जर इतका उत्साह असेल, तुम्ही विचार करा, त्या दिवशी इतका मुसळधार पाऊस पडला, हे मंदिर सगळं गच्च भरलेलं होतं. हे काय सांगून जातं माहितीये का? ही तुमच्यातला उत्साह सांगून जातो, तुमच्यामध्ये असलेला भाव सांगून जातो की आम्हाला हे आवडतंय, आम्हाला हे करायचंय, आम्हाला याच्यामध्ये सहभागी व्हायचंय. ही सगळी गणपती बाप्पांनी तुमच्यावरती केलेली कृपा आहे. मी याच्यावरती जास्त वेळ घालणार नाही, कारण मला अभंगाचं चिंतन करायचं आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगाच्या माध्यमातून आमच्या मृत्यू लोकातील असणाऱ्या या संसारिक जीवाला, प्रापंचिक जीवाला उपदेश केलेला आहे. उपदेश करण्याचा अधिकार कोणाला आहे? अधिकार कोणाला आहे? अधिकार तैसा डावीला मार्ग. जगद्गुरु तुकोबारायांना अधिकार होता का उपदेश करायचा? हा पहिला प्रश्न आपल्याला निर्माण होतो. जगद्गुरु तुकोबारायांना उपदेश करण्याचा अधिकार होता का? तुम्ही चालत जर एखादा माणूस तुम्हाला उपदेश करायला लागला तर तुम्ही त्याचा ऐकताय का? तुम्ही त्याला म्हणता ग बस, ही आमची काय उन्हाने पांढरी झाली, आता आम्ही काळी केली तर बागी आगळ आहे, आणि ही काय आमची उन्हाने पांढरी झाली का? हे आमच्या अनुभवानं पांढरे झाले. तो उपदेश करू नको बरं का. माणसं सहज म्हणून टाकतात, उपदेश करू नको म्हणतात माणसं. त्यांना कोण कोणाचा उपदेश ऐकायला रिकामा नाही, कोणी कोणाचा उपदेश ऐकत नाही. जगद्गुरु तुकोबारायांना अधिकार होता का उपदेश ऐकायचा, उपदेश सांगायचा? जगद्गुरु तुकोबारायांना अधिकार होता, कारण आधी केले आणि मग सांगितले. शेवी तो हारस वाटी तो आणि
वाटी तो आणि का आडात असलं तरच पोहऱ्यात येणार आहे ना. आडात नसेल तर हा. जुन्या काळातले लोक बिड्या ओढायचे बघा, बिड्या. म्हणजे आता ओढत नाहीत असं मी म्हणणार नाही, पण जुन्या काळातली म्हणतो बरं का. आणि मग जुन्या काळातली लोक बिड्या ओढत असताना ती काही सगळी ओढत नव्हती, आपली छंद म्हणून. जुन्या काळातली लोक तंबाखू बी खायची, अजून बी खात असतील काय म्हातारे वगैरे काय. आणि मग ते मुलाला सांगायचे, हे बाळा ही बिडी जरा पिटवून आण. चूल असायची ना, चुलीला. मग ती छोटी छोटी मुलं त्यांना मोठ्या लोकांचं काम करायला खूप आवडत, मग ते लगेच पळत जायचं. हे सारखंच काम त्याच्या पाठीमागे लागायचं. आणि मग ते त्याचे वडील कोण आजोबा असतील, चुलते असतील, काही वडीलधारी व्यक्ती असतील, ते मग ते आपली बिडी बघत बसायचे. त्या मुलाने विचार केला की हे मोठं झाल्यानंतर करते ती. समजा आपण एखादा प्रयोग आपण आधी करू. मग त्याने पेटवली, तिकडून वडिलांनी बघितलं. वडील टारकीनं उठले आणि मुलाच्या कानाखाली धरले. तुला कळतंय का नाही? म्हणले तू काय करते? म्हणले मी काय केलं? म्हणले तू बिडी प्याला, बिडी ओढली ना तू. मग तुम्ही रोज ओढताय म्हणलं कशी लागते ती धुरात, कसं दिसतोय ते वाटतंय ते बघितलं. म्हणजे हे चांगलं नाही. लहान मुलं खरं हुशार असतात बरं का, मोठ्या माणसापेक्षा सुद्धा. फक्त आपण त्यांची हुशारी समजून घेत नाही. ते म्हणता हे जर चांगलं नाही तर तुम्ही का ओढताय? एखादा व्यक्ती जर दारू पित असेल, आणि तुम्हाला खरं सांगतो दारू पिणाऱ्याला हे आपण करतोय ते वाईट आहे हे 100% कळतं. कळतं का नाही? खरं सांगा बरं. तुम्ही म्हणणार आम्हाला काय माहिती, आम्ही पितच नाही. तुमच्या बी मापाचं उदाहरण देतो मी, काय अडचण नाही. आणि जर समजा त्याचं पोरगं जर त्या दारूच्या दुकानात दिसलं तर बापाला किती वाईट पडतं. बाप काय म्हणतो माहिती का? दारू पिऊन माझी माती झाली, तू या वाट्याला जाऊ नको. बरोबर आहे? सांगण्याचा अधिकार आहे का त्याला? दारू पिऊ नको, दारू पिऊ नको कुणी सांगायचं? सिगारेट ओढू नको कुणी सांगायचं? तंबाखू खाऊ नको म्हणून कुणी सांगायचं? मी लहान होतो बरं का, जिवंत अनुभव सांगतो मी तुम्हाला बरं का. माझं उदाहरण, माझी दृष्टांत ही मी कधीच म्हणायचं कॉपी करत नाही. अनुभव आल्या अंगात येते या जगात येत असते. आपल्या गावातला खूप मोठा प्रतिष्ठित व्यक्ती होता. त्या व्यक्तीनं मला 10 रुपये दिले, नाही त्या काळात 5 रुपये दिले. आणि त्याने मला सांगितलं की अमक्या दुकानात जाऊन गाय छपची पुडी आण. आणि त्यावेळेस मी नुकताच शिक्षक झालो, 2005ची किंवा 4ची गोष्ट असेल. आणि आम्ही थोडंसं मग ते नवीन असतंच की बाबा हे असं वागायचं तसं वागायचं संप्रदाय असल्यामुळं मग मला कसं वाटलं की समजा मी या माणसाला तंबाखूची पुडी आणून दिली, उद्या जर यांना काही रोग झाला आणि हे जर उद्या गेले तर त्या डायरीमध्ये माझं नाव येणार आहे ना. हे मी एकदा तंबाखू आणून दिली. मी तुम्हाला सांगतो ते 5 रुपयाची घेऊन गेलो ना, अजून त्या माणसाला मी तंबाखूची पुडी दिली नाही आणि 5 रुपये दिले. गणपती बाप्पाच्या साक्षीने सांगतो, मला खोटं बोलत नाही. आणि त्या माणसांनी परत मला तंबाखूची पुडी आणायला सांगितली नाही. लक्षात घ्या. आता उद्या जर तुम्ही म्हणला सर येता येता 1 किलो वर घेऊन या जरा सफरचंद हो, मी म्हणतो आणतो पण फोन पे कर बाबा. म्हणजे मला काय म्हणायचं तर तुम्हाला कळालं. आणू शकेल का मी? आणि मला म्हणणार की नाही ते कुणी. लक्षात घ्या, कुणी उपदेश करायचा? तुकाराम महाराजांना उपदेश करण्याचा अधिकार होता. आधी स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी केली आणि मग समाजाला सांगितलं की हा प्रपंच संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ. हे कधी सांगितलं? आधी आपल्या प्रपंचाची राख रांगोळी केली तेव्हा सांगितलं. जो जसं वागतो त्याला अधिकार आहे उपदेश करण्याचा. आधी तसं वागावं लागतं आणि मग समाजाला सांगावं लागतं. जगद्गुरु तुकोबाराय तसे वागले, त्यांना निश्चित स्वरूपाचा अधिकार होता समाजाला उपदेश करण्याचा. कोणत्या समाजाला उपदेश करण्याचा अधिकार? कोणाला उपदेश केला? जगद्गुरु तुकोबारायांनी उपदेश केला. कुठल्या समाजाला उपदेश केला? माणसाला उपदेश केला. पण कुठल्या माणसाला उपदेश केला? जी माणसं दुःखी आहेत, जी माणसं प्रपंचामध्ये त्रास सहन करतायत, त्या माणसाला उपदेश केला. तुम्ही दुःखी आहे का तुमच्या जीवनामध्ये? असा जर समजा प्रश्न विचारला की
आता ते परवाच्या महाराजांनी विचारलं हात वर करा म्हणले बाबा सून कोणा सांभाळते सासू कोण सांभाळते तसं मी काय तुम्हाला हात वर करायला लावत नाही पण प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारा की आपण जीवन जगत असताना आपण दुःखी आहोत का आपण सुखी आहोत तर प्रत्येकाचं उत्तर काय येणार आहे की आम्ही दुःखी आहे कारण जगद्गुरु तुकोबाराय म्हणलेले आहे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत आहे एवढे अहो जवसा एवढं सुख आम्हाला शोधायचं असेल तर आम्हाला दुःखाचा पर्वत आम्हाला पार करावा लागतो तेव्हा आम्हाला कुठंतरी एवढं जवसा एवढं सुख आम्हाला प्राप्त होतं जीवनामध्ये दुःख आहे भरपूर दुःख आहे ते दुःख परमेश्वरानं दिलेलं दुःख आहे का तुम्ही हाताने उडावून घेतलेलं दुःख आहे खरं सांगा परमेश्वराने आम्हाला जगद्गुरु तुकोबाराने सांगितलेल्या मार्गाने जर आम्ही गेलो असतो तर आम्हाला दुःख राहिलं नसतं पण आम्ही जगद्गुरु तुकोबारायांचा मार्ग सोडला लय बी सोडला नाही इतका सोडला नाही पण थोडं साईड पट्टीला गेलो आपली गाडी थोडी साईड पट्टीला जाऊ दे की लगेच वायबल होती गाडी रस्त्याच्या खाली गेलेली गाडी लक्षात घ्या बरं का अतिशय महत्वाचं आहे रस्त्याच्या खाली गेलेली गाडी रस्त्यावर लवकर येत नाही पण खड्ड्यात लवकर जाते तुम्ही गाडी चालवून बघा हा रस्त्यावर गाडी कारण ते कटोडा असतो कटोडा चढत नाही त्याला वाट बघावं लागते म्हणून आपली गाडी रस्त्याच्या खाली जाणार नाही याची काळजी घ्या अजिबात रस्त्याच्या मग रस्त्याच्या खाली गाडी कधी जाणार नाही जगद्गुरु तुकोबारायांनी दाखवलेल्या मार्गाने जर आम्ही गेलो तर आमची गाडी कधीच रस्त्याच्या खाली जाणार आम्ही दुःखी का आहोत आम्ही जितकी प्रपंचाला जितकी संसाराला किंमत द्यायला नको होती तेवढी किंमत आम्ही संसाराला दिली का तुम्ही कीर्तनाला येत नाही काय सांगायचं म्हणजे आम्हाला सवडच नाही आमच्या मागे यापच जास्त आहे असं बाबा काय अडचण नाही आम्ही युट्यूबला टाकतो तुम्ही युट्यूबला बघा लोक बघते ते त्यांना बी ती सेवा घडती ऑनलाईन आहे ना सगळं आता तुमचं खरेदी ऑनलाईन आहे त्या लेक्चर ऑनलाईन आहे काय ऑनलाईन आहे तसं हे ऑनलाईन आहे जळ द्या नेट काय जळायचं उद्या अमेरिकेचा फायदा काय व्हायचा आहे अंबानीचा काय फायदा व्हायचा आहे ते उद्या काय अडचण नाही हा आम्ही संसारामध्ये दुःखी आहोत का नको तितकी किंमत आम्ही त्या संसाराला दिली तेवढी किंमत आपण संसाराला दिली नाही पाहिजे तुम्ही विचार करा प्रत्येक माणसाला श्रीमंत व्हावं वाटतं का गरीब व्हावं वाटतं श्रीमंत प्रत्येक माणसाला वाटतं श्रीमंत व्हावं पण जगद्गुरु तुकोबारायांना वाटलं की आपल्याला श्रीमंत नको आपल्याला श्रीमंती आपली श्रीमंती नको आहे जगद्गुरु श्रीमंत होते श्रीमंत जगद्गुरु होते ते मोठा सावकारीचा व्यवसाय होता खूप मोठी शेती होती तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणले आपल्याला ही श्रीमंती नको आहे जगद्गुरु तुकोबाराय गरीब झाले आणि मग भगवंत त्यांच्याकडे आला श्रीमंत असताना भगवंत तिथं येऊ शकत नाही लक्षात घ्या तुम्ही सुखात असताना देव तुमच्या जवळ येऊ शकत नाही ज्या वेळेस तुम्ही दुःखात असता त्यावेळेस तुमच्याकडे भगवंत असतो आमच्या कुंती मातेला भगवंताने विचारलं आत्या हे कुंती आत्या माग तुला काय मागायचंय ते कुंती आत्या म्हणली भगवंता तू जे आमच्यासाठी केलंय ते खूप आहे म्हणले आता आम्हाला तुला मागण्याची काय आवश्यकता नाही मग नाही म्हणले भगवंत मी चाललोय म्हणले द्वारकेला तुला द्यायचंय म्हणले काय भगवंता तुला द्यायचंय ना आधी मला वचन दे आत्या मी तुला तर द्यायचं म्हणतोय तू वचन काय मागते नाही मला जे पाहिजे ते तू दे देवाला काय दिलं वचन देवानं माग म्हणले तुला काय मागायचे ते कृष्णा मला दुःख दे आत्या तू मला वचन दिलंय तुला वचन दिलंय मी आणि तुला दुःख मागते तू हो देवा दुःख का दुःख मागते आतापर्यंतच जीवन तुम्ही दुःखामध्ये घातलेलं आहे तुम्ही इतकं दुःख भोगलेलं आहे देवा म्हणूनच दुःख दे मला का जोपर्यंत आमच्याकडे दुःख होतं तोपर्यंत तो आमच्या जवळ राहिला आता आम्ही सुखात आलो आमचा धर्मदादा या हस्तिनापूरचा राजा झाला आम्ही सुखात आलो असं वाटायला लागलं की तू निघून चालला
आमच्या या सुखाला काय करायचंय? जर आमच्या जवळ जर भगवंतच नसेल तर आम्ही त्या सुखाचा उपभोग घेऊ शकत नाही. म्हणून देवा, तू मला वचन दिलंय, तुला द्यायचं असेल तर दुःख दे. कारण दुःखामध्ये भगवंत आपल्या जवळ असतो, सुखामध्ये असतो असं नाही. तुम्ही म्हणताल मग श्रीमंत व्हायचं का नाही? आम्ही तुम्ही निश्चित श्रीमंत व्हा, काही अडचण नाही. श्रीमंत माणसं सुद्धा खूप माणसं चांगली राहतात बरं का. श्रीमंत होऊन गोरगरिबाकडे लक्ष द्या. तुम्ही म्हणता श्रीमंत व्हायचं म्हणजे सगळं तुकाराम महाराजांसारखं सांगा ना पुन्हा नावावर करून, असं काही करू नका. आपलं आपल्या जवळ राहू द्या, लक्षात घ्या. पण पुण्य कर्म करा. अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, त्याला मदत करा. मदत करा म्हणजे लाख रुपये द्या नाही, 5 रुपये द्या. हे करणारे आहेत ना, तर मला खरं सांगतो, मी गादीवर ते म्हणजे मला तो विषय सांगायचा की नाही तर हे करणारे एकटा माणूस करणार आहे. आमच्याकडे माणूस आहे, एकच माणूस सगळं करणार आहे. तुमचा किती बी खर्च होते म्हणजे. आणि त्या माणसाने सांगितलं मला, माझं नाव सांगू नका, माझं डिजिटल लावू नका, काही करू नका. खूप मोठे दाते. पण आपल्याला तसं करायचं नाही ना. आमच्याकडे कामाला जाणाऱ्या बाया 100 रुपये, 50 रुपये, 20 रुपये देतात. आम्हाला तेही महत्वाचे आहेत. आम्हाला इथं 10,000 रुपये देतात, 5,000 रुपये देतात, 15,000 रुपये देतात. आम्हाला तेही महत्वाचं आहे. आम्हाला सगळ्याला घेऊन हा कार्यक्रम करायचा आहे. एखाद्याने 5 रुपये दिला, आम्हाला आनंद आहे. एखाद्याने 1 रुपया दिला, आम्हाला आनंद आहे. एखाद्याने रुपयाही नाही दिला, तिथं आला, पंक्तीला जेवला, तोही आनंद आहे आम्हाला. तोही आनंद आहे आम्हाला. कारण हा खेळ नव्हे कल्याचा, मनवून मेळ मिळविला. इथं आम्हाला सगळ्या प्रकारची माणसं लागतात, लक्षात घ्या. म्हणून ज्याच्याकडे आहे ते करत राहतात. आणि तुम्हाला करा म्हणण्याची काही गरज नाही, कारण जे करतात ते तर सगळे हजर आहेत. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे खूप म्हणजे हे आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणले की आम्ही प्रपंचामध्ये जास्त लक्ष दिल्यामुळे आमच्याकडे दुःख आहे. आम्हाला सुखाची गरज आहे. सुखाची गरज, सुख मिळवण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? आम्हाला सुख आम्हाला मिळवायचंय, आम्हाला काय करावं लागेल? तर आम्हाला त्या दुःखाला दूर लोटलं पाहिजे. तुम्ही संघ सुखाचा केलाय का दुःखाचा केलाय? प्रामाणिकपणाने सांगायचं. दुःखाचा. आम्ही संघ दुःखाचा केलाय. कारण आपला मुलगा हे आपल्या दुःखाला कारणीभूत आहे. आपली संपत्ती आपल्या दुःखाला कारणीभूत आहे. आपली पत्नी आपल्या दुःखाला कारणीभूत आहे. आपले आई वडील आपल्या दुःखाला कारणीभूत आहे. आपली इस्टेट आपल्या दुःखाला कारणीभूत आहे. आपलं सोनं नाणं इस्टेट हे रती माईक दुःखाची जनती तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. मी जे सुट्ट करून सांगितलं का तुम्हाला, ते सांगितलं. हे रती माईक दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. तुम्ही जोपर्यंत याच्यातून बाहेर पडत नाही. एक लक्षात घ्या, श्रीमंत माणसाला खूप श्रीमंत व्हावं असं वाटतं का नाही? पण एखादा माणूस गरीब असतो, तो श्रीमंत होत नाही. पण या मृत्यूलोकात आपण जीवन जगतो म्हणजे जेवढं जीवन असं नाही बरं का. हा 84 लक्ष योनीचा फेरा आहे. हा फेरा पार करत असताना आपल्याला हा मृत्यूलोकामध्ये मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे. लक्षात घ्या. एका मशानभूमीमध्ये 2 प्रेत जळत होती. 2 प्रेत एका मशानभूमीमध्ये 2 प्रेत जळत होती. एका प्रेताच्या कडेला खूप गर्दी होती. खूप मोठे मोठे माणसं त्या प्रेताच्या कडेला उभा राहिली होती. पण एका प्रेताच्या कडेला कुणीच नव्हतं. ते प्रेत एकटं जळत होतं. हे बी एकटं जळत होतं. जळणारा एकटा असतो. हे बी एकटं जळत होतं. पण त्याच्या आजूबाजूला बरेच लोक उभा राहिलेले होते. तिथून एक साधू चालले होते. त्या साधूने ते बघितलं. म्हणजे इथं 2 प्रेत जळतात. एका प्रेताच्या कडेला इतकी गर्दी आहे, दुसऱ्या प्रेताच्या कडेला एकही माणूस नाही. त्यानं त्यातल्या एका जाणकार माणसाला, वयोवृद्ध माणसाला विचारलं. म्हणले हे काय म्हणले प्रकार आहे? त्यानं सांगितलं त्या माणसानं की जे प्रेत जळतंय, ज्या प्रेताच्या जवळ जी गर्दी आहे, ते प्रेत तुम्हाला माहिती आहे कोणाचं आहे? या गावातल्या सगळ्यात श्रीमंत माणसाचं प्रेत आहे. आणि ते दुसरं जे प्रेत एकटं जळतंय ना, ते प्रेत कुणाचं आहे? ते या गावातल्या सगळ्यात गरीब माणसाचं प्रेत. आता उदाहरण म्हणून सांगतो बरं का. मध्येच सगळ्याचा अनुभव तोच आहे, माझा बी तोच आहे. आता आयर लग्नात आपण करत नाही. आता अलीकडे प्रथा बंद झाली बरं का. पण खरं सांगा, आता जुन्या माणसाला माहिती आहे, आपण आयर
मोठा श्रीमंताला करतो का गरिबाला करतो? आपण म्हणतो ना, गरिबाचा असेल तर करा 10-20 रुपयाचा आहे. जुन्या काळात आपलं म्हणजे तुमच्या काळात. आणि मोठ्यात असले तर 10 रुपयाचं कसं करायचं, 100 रुपयाचं करा. ही भावना आमच्या लोकांची. आम्ही श्रीमंत माणसाला खूप मोठा आयर करतो, गरीब माणसाला आयर करत नाही. आयर खरं केला कोणाला पाहिजे सांगा तुम्ही? आयर गरीबाला केला पाहिजे. प्रयत्न दोघांची जळत होती. एकाकडे गर्दी होती, एकाकडे गर्दी नव्हती. महात्मा निघून गेला. तिसऱ्या दिवशी सावडायला पुन्हा गर्दी आली. ते गरीब माणूस, त्या माणसाकडे काहीच नव्हतं. त्या गरीब माणसाकडे ते गावाच्या बाहेर एका कट्ट्यावरती ते दिवसभर जगायचं, म्हणजे दिवसभर राहायचं. त्याला लोक काहीतरी अन्न वगैरे द्यायचे आणून, ते तिथंच खायचं, तिथंच झोपायचं. ते तिथंच मेलं. गावातल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला उचललं आणि त्याचा अंत्यविधी केला. आणि त्याच सामाजिक कर्त्यांनी 2-3 माणसांनी त्याचं ते आस्ती असतील, त्याची ती रक्षा असेल, ती सगळी गोळा केली, एका पोत्यात भरली. त्याचबरोबर ते आता एकाच तारखेवर मिळते म्हणल्यानं सावडायचं बी संगच आलं. त्याच तारखेवर या श्रीमंत माणसाचं बी पोत्यात भरलं. कुठल्या पोत्यात? दोन्ही बी रेशन दुकानातनंच पोती आणली होती. श्रीमंत माणसाचं होतं म्हणून काय त्याला सोन्याचं पोतं नव्हतं. याचं गटुडं भरलं, मोटरसायकलीवर ठेवलं. त्याचं गटुडं भरलं, मोठ्या गाडीत ठेवलं. त्या साधूनं थांबवलं दोघालाही. म्हणले ही राख कोणाची? म्हणजे गरीबाची. ही राख कोणाची? म्हणजे श्रीमंताची. अहो श्रीमंत मेला तरी राखच आहे आणि गरीब मेला तरी राखच आहे. आणि दोघांची राख नरसिंगपूरच्या भीमा नदीत तिथं संगमावरतीच आहे. फरक काय? जर आम्ही मेल्यानंतर जर राखच होणार असेल तर आम्ही जीवनात एवढं कमवून उपयोग काय? मला सांगा. मी नेहमी सांगतो, जीवनात कमवायचंय काय? जी गोष्ट तुमच्या बरोबर जाती ती गोष्ट तुम्ही कमवा. तुमच्या बरोबर काय जाते? तुमच्या बरोबर काय जातं सांगा बरं? तुमच्या बरोबर काय जातं सांगा? काही जात नाही. तुम्ही एक अभंग पाठ करा, तुम्ही भजन म्हणता, तुम्ही अभंग पाठ करा, तो अभंग तुमच्या बरोबर जाणार आहे. खटकी आप्पांची ज्ञानेश्वरी पाठवती, जगद्गुरु तुकोबारांचा गाथा पाठवता. त्यांना वाटत नव्हतं का त्यांची इस्टेट सगळी ह्या मुलांसाठी त्यांनी ठेवून दिली? पाठांतर राहिलं का काय? पाठांतर अभंग म्हणत होते, सुंदर चाली होत्या, सुंदर कीर्तन होतं. कुठे येते? ते त्यांच्या बरोबर गेलं. ती खरी इस्टेट आहे, ती खरी प्रॉपर्टी आहे. ती कमवा. जे तुमच्या बरोबर येत नाही तुम्ही काय कमवता? आमचा समाज म्हणून दुःख आहे. लक्षात घ्या. 100 वर्ष जगू नका, म्हणजे जगावर का तुम्हाला काय अडचण नाही. 100 वर्ष जगण्यापेक्षा 20च वर्ष जगा, पण वाघासारखं जगा. 20च वर्ष जगा, पण वाघासारखं जगा. ज्ञानेश्वर महाराज 22च वर्ष जगले. 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ दिला. 9,500 ओव्यांचा ग्रंथ दिला. एका ओळीवर एक PhD, एक नाही 100 PhD आता दिल्या जातात. जगद्गुरु तुकोबाराय फक्त 42 वर्ष जगले, पण आज 350 पावणे 400 वर्ष झालं आणि मला वाटत नाही ते अजून कधी त्यांचं कार्य संपेल. छत्रपती शिवाजी महाराज फक्त 50 वर्ष जगले, म्हणून आज आपण इथं कीर्तन करतोय. लक्षात घ्या. पण संकल्प होता त्यांचा. त्यांच्या आईचं स्वप्न होतं. 50 वर्ष जगले, पण त्या जगल्यातली 40 वर्ष त्यांनी घोड्यावर जगले. ते काय घरात राजा घोड्यात झोपून जगलेले नाहीत. ते घोड्यावर बसून जीवन जगले. घोड्यावर वर्ष. वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरावर ते प्रतिज्ञा केली. आईचं स्वप्न होतं. आईचं स्वप्न होतं की आमचं स्वराज्य निर्माण व्हावं. आणि हे स्वराज्य निर्माण करणारं कोण होतं? तर हा माझा मुलगा आहे, हा छत्रपती आहे. या यवनांचं आमच्यावरती राज्य आहे. हे राज्य जर लोटणारा कोण असेल तर हा आमचा शिवबा असेल. शिवबाला 16व्या वर्षी, वयाच्या 16व्या वर्षी आपल्या आईनं मार्गदर्शन केलं. आईनं त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर त्यानं अनेक मावळे जमवले आणि रायरेश्वराच्या मंदिरामध्ये गेला. आपल्या करगळीचं बोट कापलं तलवारीनं आणि करगळीनं अभिषेक केला. हे महादेवा, हे शंभूदेवा, तुझ्या साक्षीनं सांगतो, आमच्या आईची मी इच्छा पूर्ण करणार. पुत्रांचं काम काय असतं? आपल्या आईबाबांची इच्छा पूर्ण करे, हे पुत्रांचं काम असतं.
लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी ते कार्य केलं. कमी जगले, 100 वर्ष, 200 वर्ष, 80 वर्ष त्यांना आयुष्य नव्हतं. 100 आणि संपूर्ण जीवनामध्ये बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन असेल, संत ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन असेल, तुकोबारायांचं जीवन असेल, हे सुखात नाही, हे दुःखात जीवन जगलेले, दुःखात जीवन जगलेले. लक्षात घ्या. आणि ज्या वेळेस ते सुखात आले त्यांनी या जगाचा निरोप घेतला. स्वामी विवेकानंद फक्त 36 वर्ष जगले. स्वामी विवेकानंदाचं तत्वज्ञान आमच्या काळाच्या ओघात, त्या सोशल मीडियाच्या काळामध्ये आमचं लोप पावत चाललेलं आहे. विवेकानंदाची भाषणं, विवेकानंदाचे विचार आमच्या तरुणांना देणं गरजेचं आहे. युवक दिन आम्ही स्वामी विवेकानंदाचा युवक दिन म्हणून साजरा करतो, त्यांचा दिन म्हणून साजरा करतो. आज आमचा युवक भरकटलेला दिसतोय, आज आमचा तरुण भरकटलेला दिसतोय. याचं कारण काय? आम्ही स्वामी विवेकानंदांना विसरलेलो आहे. लक्षात घ्या, भगतसिंग फक्त 23 वर्ष जगले. भगतसिंग पण या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावरती गेले. फासावरती गेले नाही, स्वतः त्या फासाला हात अडकवला आणि तो फास आपल्या गळ्यामध्ये घालून घेतला. 23 वर्ष वयाच्या 16व्या वर्षी त्या ब्रिटिशांच्या संसदेमध्ये बॉम्ब टाकणारे भगतसिंग होते, सुखदेव होते आणि राजगुरू होते. त्यांना वाटत नव्हतं का आम्ही जगावं? त्यांना वाटत नव्हतं का आम्ही प्रपंच करावा? त्यांना वाटत नव्हतं काय त्यांची इष्टेट होती? अशी खूप व्यक्ती, महान व्यक्ती आहेत. त्या व्यक्तींना वाटत नव्हतं का की आम्ही खूप इस्टेट कमवावी, पैसा कमवावा, संपत्ती कमवावी, आम्ही कुठेतरी सरपंच व्हावं, ग्रामसेवक, मुख्यमंत्री व्हावं, देशाचा पंतप्रधान व्हावा, जग हे माझ्या ताब्यात असावं, असं वाटत नव्हतं का? पण एक लक्षात घ्या, तुम्ही जगून मेल्यासारखं जगता, पण माणसानं जीवन मरून जगण्यासारखं जगावं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तम भगतसिंग, तुम्हाला वाटतं का भगतसिंग फासावरती गेले? भगतसिंग फासावरती गेले पण ते आज जिवंत आहेत. लक्षात घ्या. म्हणून मरण, आपण कुणाला घाबरतो खरं सांगा बरं? मरणाला. सगळ्यात माणसं कुणाला भेटतात? एखादा माणूस जर अटॅक न आला, लक्षात घ्या, तर माणसाला भीती वाटते की मला जरा छातीत दडदडच होते. एखादा माणसाचा जर ऍक्सिडेंट झाला की ते माणूस गाडी चालवताना, हे मशान वैराग्य बरं का, गाडी चालवताना नीट गाडी चालवते. एखादा म्हणजे माणसाला थोडक्यात भीती सगळ्यात जास्त कशाची? चोराची भीती नाही, दुसऱ्या कुठल्या व्यक्तीची भीती नाही, पण भीती कोणाची? मरणाची भीती. तुकोबाराय मरणाला भिले का? मी बऱ्याच वेळा सांगितलं, मी नाही ते सांगणार आता. तुकोबाराय मरणाला भिलेले नाही. मरणाचं स्वागत हसत हसत करा. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला जाताना रडत गेले का हसत गेले? लक्षात घ्या, लक्षात घ्या. संत कबीर महाराजांनी सांगितले, जब हम पैदा हुए, जब हम पैदा हुए तब हम रोए, हम रोए और जग हसे. मी जेव्हा जन्माला आलतो ना तेव्हा मी रडत होतो आणि जग हसत होतं. पण करनी ऐसी करो कि जब हम मरे तब जग रोई, हम हसे और जग रोई आणि जग रोई. मरणा भिने भीती जीव, आम्हा मरणाचा उत्सव, आम्हा मरणाचा उत्सव, आम्हा मरणाचा उत्सव. आम्हाला भीती मरणाची. लक्षात घ्या, आम्ही मरणाला घाबरतो पण मरणाचं स्वागत हसत हसत करा. जगद्गुरु तुकोबाराय या विमानामध्ये बसताना हसत 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 गेले. लक्षात घ्या. आणि कधी निरोप घ्यायचा या जगाचा? आपलं कार्य संपलं की निरोप घ्यायचा. भगतसिंग फासावरती जाताना हसत गेले. छत्रपती शिवाजी महाराज मरणाला हसत सामोरे गेले. ते काय मरणाला घाबरले नाही? मरणाला घाबरले असते तर त्यांनी तलवार कधीच, घोड्यावर कधीच बसले नसते. जे माणसं छत्रपती संभाजी महाराजांचा किती छळ केला औरंगजेबाने, ते काय मरणाला घाबरले होते का? छत्रपती संभाजी महाराज मरणाला जर घाबरले असते तर आपण कीर्तन इथं केलं नसतं, आपण गोल टोप्या घालून इथं नमाज पडला असता. गणपती बाप्पाच्या जागाला इथं तुम्हाला मस्जिद दिसली असती. फक्त छत्रपती संभाजीराजांनी
ते मरणाला घाबरले नाही. तुम्ही वाचत चला, वाचा. आजच्या तरुणांना यांचं कार्य वाचा. आज आम्ही सुखात आहे त्याचं कारण आहे, आज आम्ही आनंदात आहे त्याचं कारण काय? इथं जे आत्ता तुम्हाला नावं सांगितलं तर असे महात्मे भारतामध्ये होऊन गेलेले आहेत. जगामध्ये असे महात्मे तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आमचा देश महात्म्यांचा देश आहे, आमचा देश संतांचा देश आहे, आमचा देश अनेक ऋषी मुनींचा देश आहे. ते एक लक्षात घ्या. ही माणसं सगळी सामोरी जाताना हसत हसत गेली. छत्रपती संभाजी महाराजांचं मरण बघा तुम्ही, हसत मरण पत्करलं पण तत्व सोडली नाही. लक्षात घ्या. म्हणून मरणाला कधी घाबरू नका. आम्ही मरणाला घाबरलोय. आम्ही का घाबरलोय? कारण आम्हाला जे करण्यासाठी आम्हाला इथं भगवंतांनी जन्माला घातलंय ते आम्ही करत नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तुम्ही ते करा की जे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलं. जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला उपदेश करतात. करणे ते हेची करा. हेची म्हटलंय चकार आहे, चकार. हेची थोर भक्ती आवडती रेवा. हेची, हेची म्हणजे तेच, दुसरं काय करू नका. काय करा? हेच करा. काय करा? करणे ते हेची करा. नरका घोरा काळ जाता. घोरा म्हणजे काय माहितीये का? घोरा म्हणजे भयानक आहे. घोरा म्हणजे भीती आहे. घोरा म्हणजे संकट आहे. आपण घोर संकट, त्या संकटाचं विशेषण आहे ते घोर. नरका घोरा. नरकाला का जाता तुम्ही? नरकाला का जाता तुम्ही? तुमचं कर्म चुकलेलं आहे. लक्षात घ्या. आता याच्यामध्ये अनेक विद्वान सांगतात बरं का, याच्यामध्ये करणे ते हेची करा म्हणजे करणे हे क्रियापद म्हणून बी वापरलं जातं. करणे हे क्रियापद आहे. काय करणे? स्वयंपाक करणे, कीर्तन करणे, भजन करणे. करणे हे क्रियापद आहे. करणे. पण त्या करणे शब्दाचा जर थोडासा विग्रह केला, करणे, लक्षात घ्या. कर म्हणजे काय? कर म्हणजे हात. की हातानं करा. काय करा? पुण्य करा. या हाताला एक ना शब्द, अनेक शब्द आहेत हाताला, समानार्थी शब्द. हाताला अनेक समानार्थी शब्द आहेत. याच्यामध्ये कर म्हणजे हात म्हणतात, हस्त म्हणजे हात म्हणतात, पाणी म्हणजे हात म्हणतात. लक्षात घ्या. पाणी. पाणी या शब्दाचा अर्थ, त्याला पहिली वेलांटी दिली की हात होतो, दुसरी वेलांटी दिली की तो पाणी वेगळा होतो, नळाचा टाकला की पाणी पिण्याचं पाणी होतं. पाणी कधी होतो? ज्या वेळेस दुसऱ्याकडून घेण्यासाठी आमचा हात पुढे जातो त्यावेळेस तो पाणी होतो. दुसऱ्याकडून आम्हाला काहीतरी घ्यायचंय, म्हणजे आम्ही काम केलं, आम्हाला पगार घ्यायचा आहे,
तो पगार घेण्यासाठी आमचा हात पुढे जातो. आम्ही कीर्तन केलं, त्याचं मानधन आम्हाला घ्यायचंय, त्याच्यासाठी आमचा हात पुढे जातो. ते घेण्यासाठी ज्यावेळेस हात पुढे जातो त्यावेळेस हाताचं नाव असतं पाणी. हाताला हस्त कधी म्हणतात? हाताला हस्त म्हणतात की तो हात देण्यासाठी वापरला जातो. बरोबर का? यंदा करंदीकरांनी एकदा एका ठिकाणी सांगितलंय, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, आणि घेता घेता एक दिवस हातच घ्या. घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे विंदा करंदीकरांनी चुकीचं सांगितलं का होतं? म्हणजे जी देतो त्याचे हात घ्यायचे का? मग काय घ्यायचं? आता इथं तर असंच सांगितलंय, चुकलं का त्यांचं? मग आपल्याला त्यांच्या विरुद्ध आंदोलन करावं लागेल. हात घ्यावे म्हणजे काय? मग तुमच्या परिचयाचं उदाहरण सांगतो. पूर्वीच्या काळात आता शेंगाला बाया जायच्या बघा. एखाद्या शेंगा दे, आमच्या शेंगा आहे म्हणजे चला शेंगाला. मग सगळ्या बाया पाठत उचलून शेंगा करायच्या, हे करायच्या. ह्या सगळ्या महिला कुणाच्या शेंगाला जात होत्या? म्हणले त्या आमक्याच्या शेंगाला चला म्हणले. त्या बाईचा हात लय ढिला आहे. ढिला म्हणजे काय? लूज होता का? वापरतो ना शब्द आम्ही. हे त्याच्यात नको बाबा. का? त्याचा हात लय आकुड हाताचा आहे. आकुड हाताचा म्हणजे असा होता का? खरं आहे खोटं आहे सांगा? अहो ऐका ना, तो माणूस आहे ना, त्या माणसाच्या हातामध्ये खूप दानत आहे हो. ते हाताचं आहे बघा. विंदा करंदीकरांनी म्हटले तो हात घ्या. हात घ्या म्हणजे हा प्रत्यक्ष हा भौतिक हात आहे. हा हात आहे ना, हा भौतिक हात आहे. हा भौतिक हात नका घेऊ. या हातातलं जे दातृत्व आहे, या हातातली जी देण्याची वृत्ती आहे, ती वृत्ती घ्या. लक्षात घ्या. हे कुठं असतं? ते हस्त जेव्हा असतं तेव्हा ते हस्त असतं. लक्षात घ्या. आणि कर म्हणून ज्यावेळेस आम्ही हातासाठी वापरतो, हे आमचं कर आहे. हे आमचं कर्म करण्यासाठी आम्ही कर ह्या शब्दात, कर हा त्याचा अर्थ वापरायचा. त्या दिवशी महाराजांनी सांगितलं बघा, दंडवती महाराजांनी, कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचित्. आम्हाला भगवंतानं सांगितलं तू फक्त कर, फळाची अपेक्षा करू नको. फळाची अपेक्षा करू नको, तू कर. आमचा शेतकरी टमाट्याला भाव असू द्या अगर नसू द्या, टमाटे लावतोच. आमचा शेतकरी डाळिंबीचा भाव असू द्या नाहीतर नसू द्या, तो लावतोच. आमच्या ऊसाचं बिल येऊ द्या नाहीतर नाही येऊ द्या, आमचा शेतकरी लावतो. का? करणं त्याच्या हातात आहे, फळ देणं भगवंताच्या हातात आहे. कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. या ओवीचा जर खरा अर्थ आणि या ओवीचा जर अंगीकार कोणी केला असेल तर आमच्या शेतकरी लोकांनी केला. आमच्या सलग 10 वर्ष कांद्याला भाव नाही येऊ द्या, पण आमचा शेतकरी पुढच्या वर्षी कांद्याचा रोप टाकल्याशिवाय राहतच नाही. का? दृष्टिकोन आमच्या शेतकऱ्याचा पॉझिटिव्ह आहे. आमचा शेतकरी पिकवतो म्हणून जग खातंय ना. जर शेतकऱ्यांनी पिकवलंच नसतं तर त्याच्यासाठी हात कुठला वापरायचा? कर वापरायचा. तुम्ही फक्त कर्म करा. भगवंतांनी सांगितलं तुम्ही फक्त कर्म करा. कर्म कोणतं करा? किती कर्म आहेत? 5 कर्म आहेत. एक नित्य कर्म आहे, एक नैमित्तिक कर्म आहे, एक काम्य कर्म आहे, एक प्रायचित्त कर्म आहे, आणि एक शेवटचं कर्म कुठलं आहे? निष्कर्म आहे. निष्कर्म. असे 5 कर्म सांगितले. तुम्ही 4 कर्म करू शकता, पण 5वं कर्म करू शकता का? अहो म्हणजे त्या माणसाचं कर्म चांगलं नाही म्हणजे निष्कर्म आहे. निष्कर्म केले, दुष्कृत्य करतो तो माणूस. 5वं कर्म करू नका. ही 5 कर्म. नित्य कर्म, सकाळी उठणं, काकडा म्हणणं, हरिपाठ म्हणणं, सकाळी नाश्ता करणं, दुपारी भजन करणं, भगवंताचं नामस्मरण करणं, सायंकाळी अजून गीता वाचणं, गाथा वाचणं, ज्ञानेश्वरी वाचणं, हे नित्यकर्म आहे. आमचे नित्यकर्म, नित्याचे वारकरी, नित्यपाठ आहे आमचा, ते नित्यकर्म आहे. नैमित्तिक कर्म म्हणजे अमक्याची वास्तुशांती म्हणजे त्या निमित्त कीर्तन आहे. त्या निमित्त नैमित्तिक कर्म. कुठलं तरी कारण असतं त्याला नैमित्तिक कर्म म्हणायचं. काम्य कर्म, तुम्ही कामाला गेला, शुक्रवाराला आठवड्यावर काम केलं, लगेच तो कामगार मजूर त्या शेतकऱ्याच्या दारात जातो, म्हणले आहे का म्हणले बाजारला आम्हाला काय? ते काम्य कर्म आहे. एखादा नोकरीला असला, त्याचा महिना भरला, त्याच्या बँकेत पगार जमा होतो, तो पगार काढायला जातो, तो नोकरीचं काम करतो, ते काम्य कर्म आहे. शेती पिकवतो, ते काम्य कर्म आहे. लक्षात घ्या. प्रायचित्त कर्म, एखाद्याने मांजर मारली चुकून, माणसं काय म्हणते ती? मांजर मारली की
काशीला जावं लागतं. ते प्रायचित्त कर्म आहे. आम्ही काहीतरी एखादं पाप केलं. प्रायचित्त कर्म कोणी पूर्ण केलं तुम्हाला माहिती आहे का? बळराम दादांनी पूर्ण केलं. बळराम दादा, आता मला तिकडे जायला विषय वेळ बी नाही, त्या दिवशी कोणतरी सांगितले होते की बळराम दादा हा दुर्योधनाच्या पार्टीत होता. बळराम दादा मग तिकडून इकडं कसं आणायचं? या युद्धामध्ये बळराम दादाला सहभाग होऊ द्यायचं नाही. मग बळराम दादाकडनं पाप घडवलं भगवंतानं आणि मग ती भगवंत बळराम दादाला म्हणले, भगवंता अरे कृष्णा म्हणले, माझ्याकडनं असं पाप घडले म्हणले, मी तुझ्याकडे येत होतो आणि आता मी युद्धाला तिकडून तिकल्या पार्टीतनं म्हणले, तिकल्यावर उभा राहिले म्हणले, तिकल्या पार्टीतनं आता म्हणले कसं काय? मग भगवंत म्हणलं असं नाही चालणार म्हणले, तू तिकडे गेला तर मग इथं कोणी जिंकू शकत नाही. मग भगवंतानं त्याच्याकडनं पाप करून घेतलं आणि त्याला सांगितलं म्हणलं हे पाप आहे ना, मग काय करावं लागेल? तू 1 महिनाभर नाही, तू 18 दिवस तू काय कर, तीर्थयात्रेला जा म्हणले. माझं 18 दिवसात सगळं काम पूर्ण होत आहे, तुझा म्हणले तीर्थयात्रेला. ते प्रायचित्त कर्म. आणि निष्कर्म म्हणजे काय? चोरी करणं, बांध डोकारणं, परस्त्रियांकडे वाईट नजर न पाहणं, दुसऱ्याच्या संपत्तीवरती डोळा ठेवणं, दुसऱ्याचे पैसे हडप करणं, हे कुठलं कर्म आहे? ही 5 कर्म आहेत. पण कुठलं कर्म करायचं ते आपण ठरवायचं. लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, करणे ते हेची करा. कुठलं करा? नित्यकर्म करा, काम्य कर्म करा, नैमित्तिक कर्म करा, प्रायचित्ताकडे जाऊच नका. तुम्ही ही 3 जर कर्म केली तर तुम्हाला प्रायचित्त कर्म करण्याची गरज नाही. करणे ते हेची करा. आणि हे जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला नरकाला गेल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. मग तुम्ही नरकाला जाऊ नका. मग कोणतं कर्म केल्यानंतर आम्हाला म्हणजे कसं कळणार जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला कुठलं कर्म आम्ही केलं पाहिजे, आम्ही काय केलं पाहिजे, तुमचा भगवंत कशामध्ये आहे, तो भगवंत आम्हाला कसा प्राप्त होईल, हे अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये तुम्ही आम्हाला पुण्य करायला सांगता. कशामध्ये पुण्य आहे? जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य जय. ज्याच्यामध्ये नारायण आहे ते कर्म असेल ते पुण्य आहे. कशामध्ये नारायण नाही? विठ्ठल जळी स्थळी रीता ठाव नाही बोलला. मी नेहमी सांगतो बघा, माझा तो आत्म्याचा विषय आहे की खरंच विठ्ठल सगळ्यामध्ये आहे का? कितीतरी प्रमाण आहे. खरं सांगा तुम्ही. पण मी नेहमी सांगतो आणि मी नेहमी सांगतो ते नेहमी उलट सांगतो. तुम्ही जरी म्हणला विठ्ठल सगळ्यात आहे, पण मी नाही म्हणत सगळ्यात विठ्ठल आहे. खरं सांगा तुम्ही, पिणाऱ्या माणसाच्या अंतःकरणात विठ्ठल असेल का?
खाणाऱ्या माणसाच्या अंतःकरणात विठ्ठल असेल का? जो पाप करतो, जो व्याभिचार करतो, जो दुष्कर्म करतो, त्याच्या अंतःकरणात विठ्ठल असेल का? आणि जर त्याच्या अंतःकरणात विठ्ठल असेल तर तो ते पाप करेल का? लक्षात घ्या, विठ्ठल त्याच्यामध्ये होता, पण आम्ही त्या विठ्ठलाला बाहेर काढलं, त्या देवाला बाहेर काढलं आणि आत आम्ही देवाच्या विरुद्ध पार्टीची माणसं आत घातली. ती 6 जण होती. कुठली कुठली होती? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. हे इथं जे काल मुलगा होता ना, त्या मुलाच्या ठिकाणी या 6 विकारापैकी कुठला विकार आहे का? फक्त बघा बरं जरा. त्याच्यामध्ये कुठला काम नाही, त्याच्यामध्ये कुठला क्रोध नाही, त्याच्यामध्ये कुठला लोभ नाही, त्याच्यामध्ये कुठला मत्सर नाही, त्याच्यामध्ये कुठला अहंकार नाही. होता का? जा दिसतो का? सांगा. हा कधी येतो? त्या आमच्या कर्मानं येतो. जयामध्ये नारायण, नारायण प्रत्येक गोष्टीमध्ये, पण त्या गोष्टीतला नारायण बाहेर घालवण्याचं काम आम्ही केलंय, विकारामुळे केलेलं आहे. तो विकार नाहीसा केला की तो नारायण त्याच्यामध्ये प्रकट झाल्याशिवाय राहत नाही. एका साधूच्या घरी खूप दिवसापासून एका व्यक्तीच्या घरी अनेक त्याची मुलं, त्याची पत्नी उपाशी होते. पण एका व्यक्तीनं त्यांना 4 भाकऱ्या आणून दिल्या. घरामध्ये 4 व्यक्ती राहत होत्या, नवरा बायको आणि 2 मुलं राहत होती. त्यांना आनंद झाला, म्हणले आपण इतक्या दिवसाचं भुक्यालेलो आहे, म्हणले आता आपण काहीतरी जेवण करू. पण तितक्याच दिवसाचा भुकेलेला एक ऋषी त्यांच्या दारात आला, साधू त्यांच्या दारात आला आणि त्यांनी सांगितलं की मला भूक लागली. म्हणले देता का? त्यांच्या घरातला कर्ता पुरुष होता, त्यानं सांगितलं, म्हणले मी अजून उपाशी राहतो. म्हणले अतिथी देवो भव, आपण याला माझी भाकरी देतो. त्या घरातल्या कर्त्या माणसाची भाकरी त्या साधूला दिली. त्या साधूने भाकरी लगेच खाल्ली. त्यानं सांगितलं मला खूपच भूक लागली होती. म्हणले तुमची भाकरी कुठल्या कोपऱ्यात जाऊन बसली काही कळालं नाही. त्यांना वाटलं साधूचं पोट भरलं नाही. त्या घरातील कर्त्या माणसाची बायको पुढे आली. तिनं सांगितलं मीही तुमच्या बरोबर उपाशी राहते. म्हणले तुम्ही बी भाकरी घ्या. म्हणले द्या भाकरी त्याला. साधूनं त्या कर्त्या माणसाच्या बायकोची भाकरी घेतली. साधू म्हणले माझं अजून कुठं पोट भरलं नाही. म्हणले कुठंच पोट भरलं नाही. म्हणले मग त्या साधूनं मुलं त्यांची, आता संस्कारच त्या मुलावरती असे होते. मोठा मुलगा म्हणला माझी भाकरी घ्या. साधूनं त्याचीही भाकरी खाल्ली. छोटा मुलगा म्हणला माझी भाकरी घ्या. आणि त्याची भाकरी खाल्ल्यानंतर साधू म्हणले आत्ताशी कुठं मला बरं वाटतं. आणि ते जेवण करत असताना तिथं जे काही खरकट पडलं होतं, त्या खरकट्यावरती एक मुंगूस आलं त्यांच्या समोर आणि गडाबाडा लुळलं. त्या मुंगसाचं अर्धांग सोन्याचं झालं. आणि त्या मुंगसाला वाचा फुटली. मुंगसानं सांगितलं की तुम्ही जे आता अन्नदान केले ना, हे शुद्ध भावनेने केले, हे सत्य कर्म, हे पुण्य कर्म आहे. मुंगूस निघून गेलं. त्यांना त्यांचा अर्थ कळाला नाही. त्यांना अर्थ कळाला नाही. तो साधू म्हणी दुसरा तिसरा कुणी होता, तो इंद्र होता, त्याला प्रकट झाला आणि त्याने सांगितलं मी तुमची परीक्षा घ्यायला आलो, तुमचा भाव बघायला आलो, तुमच्या अंतःकरणातला दृष्टिकोन बघायला आलो, तुम्ही खऱ्या भावनेने केलं. आणि त्या मुंगसाला सांगितलं, मुंगसाला विचारलं की बाबा माझं अंग अर्ध सोन्याचं झालं, माझं अर्ध अंग पूर्ण का सोन्याचं झालं नाही. त्याने सांगितलं इथून पुढं अशा प्रकारचं जर अन्नदान कोण करत असेल, कोण यज्ञ करत असेल, त्या यज्ञामध्ये जा, त्या अन्नदानामध्ये जा. आणि तो जर यज्ञ पुण्याचा असेल तर त्याच्या पुण्याच्या त्या यज्ञामध्ये, त्या खरकट्यामध्ये तू लोळ, तुझं राहिलेला अर्धा अंग सोन्याचं होईल. त्यानं बऱ्याच वर्ष अनेक यज्ञामध्ये, अनेक पंक्तीमध्ये तो लोळला, पण त्या मुंगसाचं अंग सोन्याचं झालं नाही. मग हस्तिनापूरचा राजा आमचा युधिष्ठिर, त्या युधिष्ठिराने राजसूय यज्ञ मांडला आणि त्या राजसूय यज्ञामध्ये खूप लोकांना अन्नदान, खूप लोकांना देणग्या, खूप मोठा यज्ञ, सगळीकडे डिजिटल लावलं, टेंभुर्णीत लावलं, चौकात लावलं, तिकडं माड्याला लावलं, सोलापूरला लावलं, व्हॉट्सअपला टाकलं, सगळीकडे टाकलं. मुंगसाला कळालं खूप मोठा यज्ञ आहे म्हणले, पुण्यवान यज्ञ दिसतोय म्हणले, आपला अंग अर्ध सोन्याचं होते का बघावं म्हणले. अहो मागल ते पंक्ती पत्रावळीत नव्हत्या, धर्मदादाच्या युधिष्ठिराच्या पंक्ती पत्रावळीत नव्हत्या. ताट होती, ताट स्टीलची नव्हती, प्लॅस्टिकची नव्हती, तांब्याची नव्हती, चांदीची नव्हती, तर ती सोन्याची होती. तुम्ही म्हणणार मग सोन्याची असली म्हणून आम्हाला काय उपयोग? आता जेवल्यानंतर घेऊन जायचं होतं घरी. आम्ही विचार करतोय तसा बरं का, पण बघू जरा
ताट तुमच्या तुम्ही घेऊन जावा, सोन्याची बरं का, ही नाही. लक्षात घ्या. पण भाव ठेवा. हे सुद्धा ताट कशाचं आहे माहितीये का? सोन्याचं आहे. हा, सोन्याला किंमत नाही, सोन्याला किंमत नाही, त्या सोन्यातल्या भावाला किंमत आहे. लक्षात घ्या. सोन्याला नाही किंमत, सोन्यातल्या भावाला, सोन्यातल्या गुणाला किंमत आहे. हे आमचं ताट ह्याचं कागदाचं जरी दिसलं तरी त्याचा गुण सोन्याचा आहे. एवढा मोठा यज्ञ झाला, मुंगूस आलं, त्या खरकट्यात लोळलं आणि जाता त्याचं अंग काय सोन्याचं झालं नाही. जाता जाता म्हणलं यज्ञ काय बरोबर झालाच नाही. ते मुंगूस तिथल्या एका सेवकानं ऐकलं, हे मुंगूस काहीतरी बडबडले म्हणजे. त्यानं लगेच धर्मदादाला जाऊन सांगितलं. म्हणले दादा म्हणले काय अडचण आहे का? काय अडचण नाही म्हणले, सगळी खुश आहे ती. पण ते एक मुंगूस आलं म्हणले, त्याला वाचा कुठली म्हणले, ते म्हणते येत नाही काय बरोबर झालं नाही. पकडा त्याला. आणलं, पकडलं. का रे बाबा मुंगसा तुला असं का वाटतं? त्याने सांगितलं धर्मदादा, मला साधू मुनींनी ऋषीने असं सांगितलंय की माझं अर्धांग सोन्याचं आहे, राहिलेला अर्धांग जर सोन्याचं व्हायचं असेल तर जिथं पुण्याचा यज्ञ चालू आहे, पुण्याचं अन्नदान चालू आहे, तिथं जा, त्या खरकट्यात लोट, तुझं अंग सोन्याचं होईल. माझं अंग सोन्याचं झालं नाही म्हणजे तुमच्या यज्ञामध्ये दुर्गुण आहे. लगेच तातडीची मीटिंग, ग्रामसभा. अभियान राबवलं लगेच, ग्रामसभा आजच्या तारखेला बोलावं म्हणले बैठक. मग कार्यक्रमाचे अध्यक्ष, मग हरिभक्त भरायण कोण? भगवान श्रीकृष्ण. भगवंता, हे मुंगूस म्हणता यज्ञ सफल झाला नाही, काय तुमचं म्हणणं आहे? अध्यक्षाचं काय मत आहे? अध्यक्ष म्हणाले मुंगूस म्हणताय ते म्हणजे काय, खोटं म्हणताय का? खरंच म्हणताय. तुम्हाला सांगतो, धर्मदादाच्या पायाखाली वाळू सरकली. धर्मदादा अंगातून घामाच्या धारा त्या धर्मदादाच्या निघू लागल्या. एवढं म्हणले मी काम केलं, एवढं म्हणले पुण्य केले. पण हे करत असताना त्याला अहंकार होता. अहंकारयुक्त असेल तर ते पुण्य शुद्ध कर्म कधी होत नाही. तुम्ही दान करताय ना, तुम्ही उजव्या हाताने दान केलेलं डाव्या हाताला कळालं ना पाहिजे. हे पुण्य कर्म, हे पुण्य कर्म. मग शुद्ध कर्म कोणतं? नारायण कशामध्ये? त्याच्यामध्ये नारायण आहे, त्याच्यामध्ये नारायण आहे. म्हणून आम्ही कर्म असं करा, आम्ही पुण्य असं करा, असं कमवा, आम्ही त्याच्या अशा संगतीत राहा की त्याच्यामध्ये नारायण उपस्थित झाला पाहिजे. आणि तो उपस्थित झाल्यानंतर आपल्या भावना राहतात की आम्ही त्या भगवंताला शरण जातो. आम्ही त्या भगवंताला शरण गेलं की तो भगवंत आमचं रक्षण करतो. अभंगाचं शरणागता देव राम के, शरणागता तुम्ही भगवंताला शरण जा. तुमचं रक्षण करणारा कोण आहे? भगवंत आहे. तुम्हाला विघ्नाची काळजी करण्याची कारण नाही. तुम्हाला वाटतं ना आपल्यावरती विघ्न आलं नाही पाहिजे, आपण भगवंताला शरण गेलोय म्हणून आमच्याकडे कधी महापूर नाही. तुम्ही बघा आज मोबाईलला येतोय कितीतरी महापूर. ऊस सगळं वाहून गेला. ऊस 20-20, 25-25 खांड्याचा ऊस वाहून गेलाय का? आपल्याकडे आहे का तसं काय? दुष्काळ पडला तरी आपलं रक्षण भगवंतच करतोय का? फक्त पाय पाला पाहिजे का? व्हायचं नाही त्याला हात ठेवले ते सगळे.
काहीच नाही. बघा तुम्ही आमचं रक्षण का किती सुखात आहे. आपल्याकडे भूकंप येत नाही, आपल्याकडे महापूर येत नाही, आपल्याकडे दुष्काळ पडला तरी पाणी आटत नाही. म्हणजे आपलं रक्षण कोण करते? भगवंत करतोय. आमचं रक्षण भगवंत करतोय. म्हणजे आम्ही भगवंताला शरण गेलेलो आहोत. जे भगवंताला शरण जातात, द्रौपदी भगवंताला शरण गेली म्हणून द्रौपदीचं रक्षण करण्यासाठी स्वतः भगवंत साडी पांडव भगवंताला शरण गेलते म्हणून पांडवांचं रक्षण भगवंताने केलं. भक्त प्रल्हाद भगवंताला शरण गेलते, भक्त प्रल्हादाचं रक्षण भगवंताने केलं. आख्या लंकेत मध्ये एकच व्यक्ती जिवंत राहिला, विभीषण भगवंताला शरण गेला. कितीतरी उदाहरण तुम्हाला सांगते, कितीतरी जे भगवंताला शरण गेले त्यांचं रक्षण भगवंत करत असतो. लक्षात घ्या. म्हणून आम्हाला त्या भगवंताला शरण जात असताना आम्ही काय केलं पाहिजे? त्या भगवंताला शरण जात असताना आम्ही एवढंच केलं पाहिजे. त्या भगवंताला शरण जात असताना शरण जायचं म्हणजे भगवंताच्या पुढे लोटांगण घ्यायचं का? अंतकरण शुद्ध, भाव शुद्ध ठेवून त्या भगवंताचं फक्त नामस्मरण करायचं. तुम्ही नम्र व्हा, तुम्ही नम्र व्हा. भगवंताला शरण जात असताना काय करावं लागतं? तुम्ही नम्र व्हा. आणि तुम्ही नम्र झाला ते पण नुसतंही करा. तुम्ही नम्र झाला काय होतं? नम्र झाला होता त्याने कोंडिले अनंता. आमच्या सावता महाराजांना भगवंताला आतमध्ये पडलेलं होतं. सावता महाराज नम्र झाले म्हणून आत पडले का? त्यांनी कशामुळे सावता महाराजांनी भगवंताला आतमध्ये? आमच्यामध्ये आत भगवंत का नाही? आम्ही नम्र नाही. तुम्ही विनम्र राहिलं पाहिजे. नम्रता, लीनता, विनय. आम्ही आपल्या असे सुभाषित आहे बघा, सुभाषित. विद्या विनयन शोभते. म्हणजे काय? विद्या कुणाला खूप हुशार व्यक्ती असेल, खूप मुलं. आता आमच्याकडे कितीतरी दरवर्षी 1000-1200 मुलं येतात. किती टक्के बाळा तुला मार्क? सर मला 98% मार्क. वा वा वा, तुझं अभिनंदन. सर तुम्हाला पडले होते का 12वीला 98% मार्क? नाही बाबा, मला 47% मार्क 12वीला. असा जर एखादा विद्यार्थी शिक्षकाला परत बोलत असेल तर त्याच्यामध्ये 98%चा गुण किती? नम्रता आहे. दुसरा एक विद्यार्थी, हे जिवंत अनुभव आहेत बरं का, तुम्हाला बघायचं असेल तर त्याचे व्हिडिओ कडे मी तुम्हाला पुढल्या वर्षी दाखवून टाकेन. दुसरा एक विद्यार्थी तिकडून पळत येतो, पळतच. सर तुमच्या कृपेनं पास झालो, तुम्ही होता म्हणून पास झालो, तुमचं ऐकलं म्हणून मी पास झालो. बाळा तुला किती मिळाले? किती मिळाले महत्वाचं नाही, पेढा खावा. खावा पेढा. किती मिळाले? मिळाले 40%. खरे टक्के कोणाचे? विद्या विनयानं शोभते, विद्या नम्रतेनं शोभते. तुमच्याकडे नम्रता पाहिजे. तुम्ही खूप हुशार आहे, तुमच्याकडे नम्रता नसेल तर तुम्हाला. आणि जो माणूस ज्याच्याकडे नम्रता नाही त्याला जग कधीच डोक्यावर घेतलं. एक लक्षात घ्या, जग कुणाला डोक्यावर घेतलं? ज्याच्याकडे नम्रता. तुम्ही जर ताट माणूस असला तुमच्या माणसाला लागत नाही. तुम्ही जर समोरून दिसला, तुम्ही जर ताट असलं ना, माणूस म्हणतो ह्याच्या वाटत जाऊ, आपलं साईडनं चला. असलेला माणूस तुम्ही त्याला डावलून जाऊच शकत नाही. तुमचा असू दे ना लोकांचा असू दे, तुम्ही त्याला डावलून जाऊ शकत नाही.
तुम्ही म्हणता अहो ते नम्र आहे. ते माणूस सुद्धा तुम्हाला टाळण्याशिवाय जाऊ शकत नाही. ते म्हणणार रामकृष्ण हरी महाराज, जय हरी माऊली. का? ती नम्रतेची लक्षण आहे. आम्हाला त्या भगवंताला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुमच्याकडे काय पाहिजे? नम्रता पाहिजे, तुमच्याकडे विनय पाहिजे, तुमच्याकडे लीनता पाहिजे. अजून काय पाहिजे? तुमच्याकडे भाव पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला सांगतात या भगवंताचं वर्म आम्हाला कळलंय. तुका म्हणे कळले, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म. जे जे कर्म धर्म, कुठलं कर्म ते मग सांगितलेलं. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म. आम्हाला वर्म कळालंय. कधी वर्म कळतं? भाव असल्यानंतर वर्म कळतं. 2-3च गोष्टी ठेवायच्या. कोणतीही गोष्ट करा भावानं करा. लक्षात घ्या, कधीच वाया जाणार नाही. भावानं करा. भाव सगळ्यात महत्वाचा आहे. आता भावावरती बरंच इथं 2 कीर्तन भावावरती झाली. तुम्हाला खरं सांगतो बरं का, खरं सांगतो मला. भाव हे आपला अभंग घेतलेला भावे गावे गीत 6 चरणाचा अभंग. आणि मी सुद्धा, मला आजचा 6वा दिवस मिळालाय. ठरवलं होतं मी की भावे गावे गीत हा अभंग घ्यायचा. मी आम्हाला सुद्धा दिवशी सांगितलं होतं की मला भावे गावे गीत हा अभंग घ्यायचा आहे. पण आता त्यावर बोलता येत नाही आपल्याला. कारण कीर्तन जर जागराचं असेल तर हा अभंग घेता येत नाही. कीर्तन जर काल्याचं असेल तरी हा अभंग घेता येत नाही. कीर्तन जर पहिल्या दिवसात असेल तरी हा अभंग घेता येत नाही. आजचा मोकळा दिवस आहे. मोकळा म्हणजे काय रात्रभर चालू द्यायच नाही. संपला वेळ माझा, काळजी करू नका. मी ठरवलं होतं की भावे गावे गीत हा अभंग तो माझ्या आत्म्याचा अभंग. त्याच्यावरती मी खूप कीर्तन केले. आणि मला खरं कीर्तनकार म्हणून जर नाव कुठल्या अभंगानं आणलं असेल तर भावे गावे गीत या म्हणजे दुसऱ्या अभंग हलके असा त्याचा अर्थ नाही बरं का. असा त्याचा अर्थ नाही. पण एखादा भाव होतो अभंग. एखाद्याला 3 मुलं असतील, ती 3 प्रिय असते ती, पण त्यातला बी एक प्रिय असतो बघा. तसे मला 4092 अभंग प्रियच आहेत. पण मला जवळचाच अभंग वाटतो कुठला तर भावे गावे गीत. पण तरी बी मी या अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता किती दिलाय ते तुम्हाला माहिती आहे. म्हणून तुमच्या भक्तीमध्ये काय पाहिजे? भाव पाहिजे. भाव तुमच्या भक्तीत असला, नम्रता तुमच्या भक्तीत असली, लीनता तुमच्या भक्तीत असली हे काय होतं? तुमच्या जवळ देवाचं वास्तव्य राहतं. बजरंगबलीच्या अंतःकरणामध्ये, मारुतीच्या अंतःकरणामध्ये लीनता होती, नम्रता होती. म्हणून ते देवाला छाती पडून आत ठेवू शकले. लक्षात घ्या, ती लीनता तुमच्यामध्ये पाहिजे, ती लीनता आमच्यामध्ये पाहिजे, ती लीनता समाजामध्ये. आणि याच्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांच्या अभंगाच्या गाठ्यातून उपदेश केलाय. हा उपदेश आम्हाला जगद्गुरु तुकोबारायांनी केलाय. म्हणून संतांचे आमच्यावरती खूप उपकार आहे. म्हणून त्या संतांचं भजन त्या प्रेमाने घ्यायचंय.